हर हर. माझी सर्व गुरु बांधव जे मागे उभे आहेत त्यांना नम्र विनंती आहे, त्यांनी या दालनामध्ये बसून घ्यायचंय. कारण आपल्याकडे आज आपल्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी संगमनेर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोलजी खताळ साहेब आलेले आहेत आणि आपले विचार आणि अडचणी ते समजून घेऊन येणाऱ्या विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्री महोदयांकडे ते मांडणार आहेत. त्यामुळे माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाच्या समोर बसून घ्यावे. आपण इकडे आपल्या मागण्या, आपल्या अटी या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत याची सर्वांनी जाण ठेवावी आणि त्या अनुषंगानेच आपलं वर्तन झालं पाहिजे. कारण आपण देवाचे पुजारी आहोत, देवभक्ती करणारे आहोत. मंत्र, उपचार, श्लोक याचा आपल्याला ज्ञान आहे, तर आपल्या कृतीतून चांगलं दर्शन घडलं पाहिजे याची सर्वांनी जाण ठेवावी. आज आपल्या या आंदोलनाला मार्गदर्शक अध्यक्ष आपले अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्फत आपण जे आंदोलन करत आहोत मार्गदर्शनाखाली, त्या आंदोलनासाठी भेट देण्यासाठी संगमनेर जिल्ह्याचे आमदार अमोलजी खताळ साहेब आलेले आहेत. साहेब, आम्ही गेली 17 वर्ष आंदोलन आणि मागण्या करतोय, परंतु आमच्या मागण्या काय पूर्ण होत नाही. त्याच मागण्या आहेत आणि समाजाचा नेतृत्व करणारा विधान भवनामध्ये किंवा विधान परिषदेमध्ये तुम्ही समाजातील कार्यकर्ता नाही, पण तुम्हीच आमचे सर्व मार्गदर्शक आहात असं समजून आमच्या ज्या मागण्या आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण आवाज उठवावा अशी आपणास सर्वांच्या वतीने मागणी करतो. आणि ज्या मागण्या आहेत पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत, देवस्थान इनामवर्ग 3, बाकीची सगळी वतन खालसा झाली, परंतु आपलं हे वतन खालसा झालं नाही. तर हे खालसा करण्याचा काही गावगुंडांनी किंवा काही लोकांनी निर्णय घेतला आणि जमिनींवरती अतिक्रमण केले. त्याच काळी काही जमिनींवरती सरकारने आरक्षण टाकली, परंतु ती आरक्षण टाकताना आज जमिनीला मोबदला दिला जातो प्रायव्हेट शेतकऱ्याला 2 पट, 3 पट, 4 पट. पण तिथं जो गुरु पुजारी आहे त्याला काही मात्र काय भेटत नाही, पण त्याच्याकडून काम जरूर करून घेतलं जातं. तिथल्या देवाऱ्याची पूजा करून घेतली जाते, देवाचं जे काय उत्पन्न आहे त्याच्यापासून हिनवलं जातं आणि तो जो पुजारी आहे तर त्याची पोटाची तिडकी भरण्यासाठी दारंदार त्याला फिरायला लागतं. ज्यांनी आजपर्यंत देव सांभाळला, संस्कृती सांभाळली, हिंदुत्व सांभाळलं, तर ह्या माणसांवरती जर अशी परिस्थिती आली तर येणाऱ्या काळामध्ये मोठं संकट आल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपण हिंदुत्ववादी आहोत, हिंदूंच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पळत आहोत. तर आमची तुम्हाला विनंती आहे की ट्रस्ट ऍक्ट पण जो बदल केला गेलेला आहे तर त्याच्यातही बदल करावं. आज त्याच्यात राजकीय लोकांचा हस्तक्षेप जास्त वाढलाय, असू द्या, त्यांचंही मार्गदर्शन भेटावं, पण 50% गुरु समाजाला किंवा तिथल्या पुजाऱ्याला भेटलं पाहिजे. आणि हे समाजाच्या वतीने जे आज आम्ही आंदोलन करत आहोत आणि या ज्या अटी आहेत त्या फक्त गुरु समाजापुरता मर्यादित नाहीये. त्याच्यामध्ये ब्राह्मण समाज येतो, गिरी गोसावी येतो, गडसी येतो, कोळी येतो, लिंगायत येतो. तर एवढ्या लोकांचा अन्याय दूर होणार आहे आपल्या माध्यमातून. तर आपल्याला यांचे सर्वांचे आशीर्वाद भेटतीलच, कारण आम्ही शांतताप्रिय काम करणारे आहोत. बाकीचे समाज शांतताप्रिय आहेत. कधी आम्ही दंगल गोंधळ करून कुठल्या आंदोलनाला साथ दिलेली नाहीये आणि सर्वाधिक संस्कृतीचं जतन करणारे आम्ही आहोत. तर आमची सर्वांच्या वतीने आपल्याला मागणी आहे की आपण वेळात वेळ काढून जसं आंदोलनासाठी उपस्थित राहिलात त्याचप्रमाणे आमचे जे प्रश्न आहेत ते आपण विधान भवनात मांडाल आणि मंत्री महोदयांमध्ये सांगून मंत्र्यांकडे त्याची शिफारस करून लवकरात लवकर पूर्ण करून द्याल याची अपेक्षा बाळगतो. आपण आलात, आपण समर्थन दिलं त्याबद्दल मी सर्व गुरु समाज, सकल गुरुवांच्या वतीने आपले शतशः ऋणी राहील आणि आपल्याला विनंती करतो की आपलं मार्गदर्शन येणाऱ्या पुढील काळासाठी आपलं आम्हाला मिळावं. त्यामुळे आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. जय गुरु, जय गुरु. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट,
करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.